नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या आणि ॲग्रो व्लॉग्स या चॅनलवरती. तर तुम्ही जो गुलाबाच्या झाडाला ज्या फांदीपासून झाडं बनवण्याचं हे व्हिडिओला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यावरती भरपूर कमेंट आलं की मोगऱ्याचं झाड पण दाखवतं. मोगऱ्याचं झाडाचा व्हिडिओ पण आपण शूट केलेला आहे, तो नंतर तुम्हाला दाखवेलच मी. पण त्याच्या आधी तुम्हाला गुलाबाच्या फांदीचा जो प्रोग्रेस आहे की म्हणजे ती कशी पानं फुटलेत वगैरे त्याला, तर ते हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर चला आपण व्हिडिओला जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. आणि जे आपण बाकीची पण झाडं लावली होती ते पण एक थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी. तर काय काय कसं म्हणजे ड्रॅगन फ्रूटचं झाड असू दे, नंतर आपलं मोगऱ्याचं झाड, ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. बाकीचे व्हिडिओ पण आपण तयार केलेले आहेत, ते पण नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण आता गुलाबाचं झाड दाखवतो तुम्हाला, कशी पानं फुटलीत वगैरे त्याला ते. चला. तर हे बघा, हे जे आपण काड्या लावले गुलाबाचे कट करून, त्याला सगळ्याला असे कोंब फुटलेले छोटे छोटे. जरा जवळून दाखवतो. तर ही फांदी बघू शकता. तर ह्याला बघा, चांगली दोन कोंब फुटलेले तिथं. नंतर ह्या साईडला पण इथं वरती फुटलेलं आहे बघा. इथं साईडला जी जे असे बड असतात त्याचे, तिथून फुटलेले. नंतर ह्याला ह्या साईडला फुटलेलं आहे, इथं फुटलेले छोटी छोटी फांद्या बघा अशी. नंतर ह्याला तर मोठी मोठी पानं तयार झालेली चांगली. हे बघा, ह्या साईडला आणि नंतर आपण हे जे जमिनीत लावलं होतं डायरेक्ट, आपण तो पण एक प्रयोग करून बघितला होता. तर त्याला पण बघा, इथं सगळं फुटलेले छोटे छोटे पानं फुटलेली. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? हे आहे, इथं आहे. तर त्या साईडला पण आहे. हे बघा, हे पण पान फुटलेलं आहे चांगलं. तर हे चांगलं असे पानं फुटलेले गुलाबाची. तर आपले 100% अजून एक महिने दीड महिन्यामध्ये हे चांगलं मोठं झाड होईल, पानं वगैरे फुटतील त्याला आणि फुलं यायला पण सुरुवात होईल. आता माझ्या त्या दिवशीच एक तुम्हाला झाड पण दाखवलं होतं, तर त्याला मी छोटे छोटे एकदम कळ्या पण आल्या, त्याची थोडीशी अशी मी कटिंग केली होती त्या झाडाची. तर त्याला कटिंग पण बघा, आता तुम्ही कटिंग केल्यामुळे असे छोटे छोटे गुलाबाच्या काळ्या पण आलेल्या आहेत. त्या काळ्या पण दाखवतो तुम्हाला, या इकडं. आता बघा, हे आपलं झाड आहे छोटंसं गुलाबाचं. तर हे त्या दिवशी कटिंग केली होती आपण. तर हे कटिंग केल्यामुळं काय झालं, आता गुलाबाला हे बघा, इथे एक कळी आलेली आहे. नंतर इथे एक आलेली आहे कळी. ही चांगली अशी फुटलेली आहेत, पानं पण फुटली, काळ्या पण फुटलेल्या आहेत आणि चांगली. आता कसं होतं, पावसाळ्यात झाडाला चांगले फुटवे तयार होतात, म्हणजे पानं वगैरे नवीन तयार होतात, पालवी फुटते. तसं ते फुलं आलं, ह्याचं येऊन गेलं की ही कट करायची फांदी, म्हणजे काय होतं, परत अजून नवीन फुलं तयार व्हायला सुरुवात होते. तर आता हे पण फांदी आपण थोड्या दिवसांनी कट करणार आहे. छोटे छोटे कट केले की नवीन फांद्या फुटायला चालू होतं मग. तर हे झाड पण बघा तुम्ही कसं वाटतंय. आणि नंतर अजून एक झाड आहे माझ्याकडे, ते आहे ते पिंक फ्लावर मध्ये. तर हे बघा, हे पण झाड आहे, ह्याचे पण आपण कटिंग केली होती. ह्याला जे आहे ते पिंक फ्लावर आहे गुलाबाचं, तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल, तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. जर त्याला पिंक कलरचे फुलं आहेत, एकदम भारी झाड आहे ते पण. त्याची पण आपण कटिंग केली ती गेले 2-4 दिवसात. तर त्याला पण बघा, आता चांगली फांदी फुटले, 2 फांद्या फुटलेल्या त्याला नवीन. त्याला पण छोटे छोटे कळे आलेले आहेत. जेव्हा तुम्ही कटिंग करता कुठल्या पण झाडाची, तर त्याला नवीन काय होतं, फांद्या फुटायला सुरुवात होते. आणि कसं होतं, आता ही वरती फांदी फुटलेली, आता ही समजा इथं कट केलं तुम्ही, त्याला लगेच इथं जे जिथं जिथं डोळा असेल ना, तिथून नवीन पानं तयार व्हायला चालू होतं. आणि कधी पण तुमचा गुलाब असू द्या, मोगरा असू द्या, त्याची कटिंग करत जावा. आणि त्याला कसं थोडंसं खत वगैरे द्यायचं आणि पानं म्हणजे फुल येऊन गेलं त्याला किती कट करून टाकायचं. मग कसं लगेच नवीन फुल तयार व्हायला, कळे तयार व्हायला चालू होते. तर हे असं आपलं गुलाबाचं झाड आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. गेल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की गुलाबाच्या फांदीपासून कटिंग पासून झाड कसं तयार करायचं हे दाखवत होतं, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या कटिंग पासून फांदीपासून झाड कसं तयार केलं आणि त्याचं ग्रोईंग किती झाली, प्रोग्रेस किती झाली, की झाड कसं वाढलं, हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओच्या खाली लाईक शेअर बटनच्या शेजारी आपलं हाईपचं एक बटन नवीन ऑप्शन आलेलं आहे यूट्यूबवरती, तर ते हाईप करा, कारण की माझा व्हिडिओ मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. आणि झाडे लावा आणि झाडे जगवा. तुमच्या मित्रांपर्यंत ज्याला कोणाला आवड आहे निसर्गाची झाडं लावायची वगैरे, त्याच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जे आपण पण आता कुठली पण जी झाडं लावतोय किंवा लावलीत आतापर्यंत, त्याचा असेच व्हिडिओ, मी आता कसं गुलाबाचा व्हिडिओ दाखवला तसंच पुढचे ह्याचे व्हिडिओ पण आहेत. आवकडं झालं, मोगरा झालं, गुलाब झालं, अजून जास्वंद झालं, फणस झालं, जी जी झाड लावणार आहेत मी आतापर्यंत किंवा लावली असतील, त्याची तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर पण व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया असेच लवकर नवीन व्हिडिओ सोबत. टाटा, टेक केअर, बाय. झाडे लावा आणि झाडे जगवा.